नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 जुलै 2025 ते 20 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचाराने तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याची शक्यता आहे. अशात आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा. जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची घेण्याचा काही चांगला विचार करत असाल तर त्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहील. कारण या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही धर्मकर्माच्या कार्यात मन लावू शकाल आणि यामुळे तुम्हाला आतून आनंदाचा अनुभव होईल. या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील आणि तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता. या आठवड्यात आपले मन घरात काही बदल करण्यासाठी उत्सुक दिसेल. तथापि घराशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी उर्वरित लोकांची मते चांगल्या प्रकारे जाणून घ्या. अन्यथा आपण इच्छित नसला तरीही आपण त्यांच्या टीकेला बळी पडू शकता. उपाय: नियमित लिंगाष्टकमचा पाठ करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धीसोबतच कठीण मेहनत करावी लागेल. अन्यथा तुम्ही आपल्या कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही समस्या येऊ शकतात. या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रती आपले काही अतिरिक्त धन खर्च करावे लागेल. तथापि या काळात आपल्या मनात या गोष्टीला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. तुम्ही घरातील व्यक्तीकडून अचानक धन मागणी करू शकता. या सप्ताहात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागेल आणि तुम्हाला काही धनही खर्च करावे लागू शकते. परंतु पैशाच्या अभावाने तुम्ही कुणाकडून उधारही धन घेऊ शकता. या सप्ताहात तुम्हाला खास करून प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधीमध्ये गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे. यासाठी सर्वात उत्तम विकल्प हा राहणार आहे. तुम्ही आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन काही आनंदाचे क्षण घालवाल. कारण यामुळे तुम्हाला आरामसोबतच आपल्या विचारांच्या क्षमतेमध्येही विकास करण्याची संधी मिळू शकेल. घराच्या खराब वातावरणामुळे या आठवड्यात तुमचे मन उदास होऊ शकते. अशा परिस्थितीत यावेळी आपण घेतलेले चुकीचे पाऊल कौटुंबिक वातावरणात अधिक तणावपूर्ण बनू शकते. म्हणून आपल्याकडून काहीही चुकीचे करण्यास टाळा. उपाय: नियमित 33 वेळा ओम भार्गवाय नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपल्या कौटुंबिक जीवनात अपार सुख मिळण्याचे योग बनतील. यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विरोधाभासासही संपवण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या आई-वडिलांनाही गर्वाचा अनुभव होईल. तुमच्या राशीसाठी जर करिअर राशी भविष्याची गोष्ट केली तर कार्यक्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होईल. कारण या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला नवीन ऊर्जा आणि शक्ती सोबत करण्यात यशस्वी राहाल. जर या सप्ताहात तुमच्या करिअरची निवड तुमच्याद्वारे केली जाणार असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या दबावात येऊन त्यापासून जोडलेल्या काहीही निर्णय घेणे टाळा. असा कुठलाही निर्णय घेऊ नका यासाठी तुमचे मन सहमत नसेल.
या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार येईल, परंतु जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात चालत आलेल्या गोष्टीमुळे तुम्हाला बेचैन वाटू शकते. म्हणून जर तुम्हाला मानसिक आराम मिळवायचा असेल तर तुम्हाला काही क्षण जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला काही मोठी डील होण्याने मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही आपल्यासाठी काही किमती वस्तू खरेदी करू शकता, परंतु तुम्हाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता असेल, कारण शंका आहे की ती किमती वस्तू तुमच्याकडून हरवून जाईल. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी: या आठवड्यात आपल्याला वास्तववादी वृत्ती अवलंबण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण एखाद्या अडचणीत अडकल्यास जेव्हा आपण इतरांकडून मदतीचा हात पुढे करता तेव्हा आपण त्यांच्याकडून चमत्कार करण्याची अपेक्षा करणे टाळले पाहिजे, कारण आपणास हे समजले पाहिजे की इतर जण तुमच्यासाठी पाठीशी उभे आहेत. असे नाही की त्यांच्यामुळे आपण संकटात आहात. दुसऱ्यांकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्याला उत्तम निर्णय घेण्यात मदत करते. सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षित भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला घेण्यास थांबवेल. यामुळे तुम्ही एकटे बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यात सक्षम राहाल. या सप्ताहात तुमचे चरित्र आणि बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते, परंतु या कारणाने तुम्ही बऱ्याच गोष्टींना आपल्या विरुद्ध करू शकता, कारण शक्यता आहे की तुमचे वाढते यश पाहून तुमच्यावर ईर्ष्या केली जाईल. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन समस्या येईल. हा सप्ताह सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टींमुळे अधिक चिंतित असाल. अशात स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकतो. उपाय: नियमित दुर्गा चालिसाचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.